नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? मस्त असायलाच पाहिजे. आज आपण सरबत बनवणार आहोत खाऊच्या पानांचा. तर त्यासाठी मी इथे 10-12 पाने घेतलेली आहे आणि 2 चमचे गुलकंद घेतले आणि हा डिंक घेतलेला आहे. तर हा थंड असतो आणि आपल्या हातपायांसाठी हाडांसाठी चांगला असतो. जो लाडूत वापरतात तो डिंक वेगळा आणि हा वेगळा. तर बघा, मी हा भिजवून ठेवलेला आहे. आणि 1 वाटी मी बडीशेप घेतली आहे. हे बघा, ही एवढी वाटीवर आहे. तर ती मी भिजायला ठेवली 2-3 तास. आणि 1 चमचा सब्जा तो भिजायला ठेवला आहे. आणि 10-12 इलायची आहे, ते इलायची ती भिजायला घातलेली. आता इलायची आणि ही बडीशेप हे वाटून घेणार आहे मी. तर आता बघा, ही बडीशेप याच्यामध्ये टाकायची आहे. आणि इलायची पण टाकायची. हे बघा, आता हे आपलं बडीशेप आणि वेलची वाटून झाली आहे. ते आता मी कढईत काढून घेते आणि याला आता आपण थोडंसं पाणी टाकून उकळून घेणार आहे आणि नंतर मग गाळून घ्यायचे. तर आता बघा, ही पानं आहेत ना, पानं वाटून घ्यायची आहे. हे बघा, तर ही अशी आता बारीक करून टाकायची. याच्यामध्ये असे तुकडे करायचे. आणि खाऊची पानं ना खूप चांगली असतात आपल्यासाठी. त्याचं सरबत पण खूप छान होतो. तर तुम्ही करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ते मी वाटून घेते. हे बघा, हे पण असं पानं पण आपली वाटून झालेली आहे. तर हे पण याच्यात मिक्स करायची. गुलकंद पण मी याच्यात वाटून घेतलेलं आहे त्या पानांबरोबर. आता हे असं उकळायला ठेवायचं जरा. त्याच्यामध्ये टाकायची खडी साखर. याच्यामध्ये तुम्ही खडी साखर टाकू शकता किंवा आपली साखर पण टाकू शकता. तर आता मी आता गॅसवरती ठेवते गरम करायला. हे आता चांगलं उकळून द्यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही खडी साखर टाकू शकता किंवा मग आपली साखर टाकू शकता. आणि नंतर मग हे गाळून घ्यायचं. चांगलं उकळून झालं, थंड होऊन द्यायचं आणि गाळून घ्यायचं आणि बाटलीमध्ये भरून ठेवायचं फ्रीजमध्ये. आणि जेव्हा तुम्हाला सरबत करायचं आहे ना, तेव्हा तुम्ही दुधात करू शकता किंवा पाण्यात पण करू शकता. त्याच्यामध्ये मग सब्जा टाकायचा आणि तो डिंक टाकायचा भिजलेला. थोडंसं आपण याच्यामध्ये कलर टाकणार आहोत. थोडासा मी कलर टाकला याच्यामध्ये. आपण म्हणजे कलर टाकला तरी चालतो, नाही टाकला तरी चालतो. थोडं मी टाकलंय. मस्त हिरवा कलर आला गेला आता. हे बघा, असं उकळी आली याला. आता असं उकळून झालंय. आता हे थंड व्हायला ठेवायचे. आणि जर तुमच्याकडे गुलकंद नसेल ना, तर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या पण टाकू शकता, आपल्या लाल कलरच्या गुलाबाच्या फुलाच्या. आता याला थंड होऊन द्यायचं आणि नंतर गाळून घेणार आहे. बघा, आता सरबत आहे ना, मी आता गाळणीने गाळून घेते.
हे बघा असं गाळून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपण पाणी टाकू शकतो किंवा दूध पण टाकू शकतो. तर मी आता याच्यामध्ये थोडं दूध टाकणार आहे आणि हे सब्जाचे बी भिजवलेले, हा डिंक आपल्या हातपायांसाठी खूप चांगला असतो आणि थंड पण असतो. चमच्याने एकत्र करायचं. नंतर दूध, हे बघा असा आपला पानांचा सरबत तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि सरबत बनवून बघा. हे सगळं डिंक आहे ना सगळा मिक्स करायचा म्हणजे तो फुटला जातो. सरबत पिताना थोडं तो तोंडात दाताखाली येतो. मिक्सरला पण बारीक करू शकतो तुम्ही.